एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहमदनगरमध्ये जुन्या वैमनस्यातून माजी भाडेकरू रोशन नीलकंठ तरड याने माजी घरमालक धरमपाल दाहत याच्या घरात घुसून तलवार व चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात धरमपाल दाहत व त्यांची पत्नी वनिता गंभीर जखमी झाली आहे। तर पाहुण्या म्हणून आलेल्या संगीता राजू चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे। तर हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःला घरात कोंडले होते, मात्र स्थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे समोरून कुंडी लावल्या गेली आणि पोलीस आल्यानंतर दरवाजा तोडून आरोपीला ताब्यात घेतले। घटनेमुळे सध्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। आज या नमूद घटनेच्या संदर्भाने आज सकाळी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वार्ड क्रमांक 10 राम मंदिराजवळ अमरनगर या ठिकाणी धर्मपाल दहाड यांच्या राहत्या घरासमोर या ठिकाणी सकाळी 9:40 यातील जो आरोपी इसम आहे रोशन नीलकंठ तरड याने घरमालक धर्मपाल दहाड, वनिता दहाड यांना गंभीर जखमी करून यातील त्यांचे नातेवाईक संगीता चौधरी ह्या महिला आहेत यांना घातक हाताच्या साह्याने खून केला आहे। प्राथमिक पाहता सर यांनी अवजार कुठून आणले होते आणि संगीता जी चौधरी आहे ती कशासाठी त्या घरात आली होती आणि याचा काय विवाद होता, ज्यांनी मारलेला आहे काय सांगाल? संगीता चौधरी ही नातेवाईक आहे। यातले जे घरमालक धर्मपाल दहाड आहेत त्यांची साली, इकडच्या भाषेमध्ये म्हटलं तर साली आहे, ती त्या ठिकाणी आलेली होती। ती सोडवायला त्यावेळी गेलेली होती। अगोदर त्यांनी धर्मपाल दहाड यांना मारण्याचा प्रयत्न केला, गंभीर जखमी केले। कुठल्या गुन्ह्याअंतर्गत आता यांच्यावरती कारवाई होणार आहे आणि आरोपींनी काय प्राथमिक माहिती दिली आहे याबद्दलची काय सांगा? प्राथमिक दृष्ट्याचा तपास चालवला आहे। घातक हाताच्या साह्याने खुनासारखा आणि जीवे 2 इसमांना गंभीररित्या जखमी करण्याचा गुन्हा केलेला आहे। आरोपीचा तपास चालू आहे, त्या संदर्भात पुढील कारवाई करत आहोत। सर, आरोपी पे इसके पहले के भी कोई गुना दाखिल है इस बारे में कुछ नहीं, उसका प्राइमरी बेस पे तपास चालू है। उसके बाद पूरा तपास होने के बाद एक के अलावा इसमें और भी आरोपी होने की संभावना है या एक आरोपी कितने हैं सर? अच्छा, प्राइमरी बेस तो एक का तो रोल दिख रहा है, बाकी का तपास चालू है। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।